हो का, भांडी काढले ते घासायला. हाय कर हाय कर हाय कर. ए मेरा बाई हाय कर. कोण तू कर. पाहुणे रावळी बघते ती. इकडली घासली का? ही घासली का? बघ गेलं सगळं ऊन आता. मग काय कर नाही घास की घास घास जाऊ दे. स्टीलची काय आत नेऊन ठेवता येते. मी घेते पुसून त्याला. जाऊ दे. हे उन्हाची आता वाट बघायचं काही दिवस राहिलेलं नाही तर, कारण का ऊन कसलंच नाही. आज एवढी तरी उघडीप दिली म्हणून आज घासतोय तरी, नाहीतर पाऊसच चालू आहे धोदारी. घे की तांबे घासून, म्हणजे त्याचं त्याच्या भरात भरून ठेवता येतं. किती साखर तांबे येतात आतलं. वर काढले तरी वापरायला. ती मोठी डेग आहे की तशीच. मोठी डेग नाही बाई वापरायला ठेवली. भरूनच ठेवलेली ती घासून, फक्त आता पारोशी काढायची. घाटामुळं काढायची. आमच्यात तर किती नियम असतो माहित. आमच्यात लय नियम आहे बाई, काय सांगायचं आहे. दोघाच असतात की 9 दिवसाचं. आम्ही बी तिघी जावाचं तिघ दिराचं. हो हा, सगळं फराळ करतो. हवे ना, आणि पुसल्यावर पटकन वाळते ती. पुसल्यावर लगेच वाळते, नाही काय उशीर लागत. जेवढी होतील तेवढी आज घास, बाकीची राहिलेली तिथं. हा इथं ठेव पालत घालून. मग मी इथं हां मग मी ठेवते इकडं. ओ पिठाचा डबा राहिलाय की, उद्या घासायचा का? बर. अगं लय आहे ती भांडी. ही रॅकवरचं डब्यात डबा आहे तर दिसून येत नाही तर, पण पाणी भरपूर आहे. पाणी आपली वरची टाकी आहे की. हां उद्या परत बॅलर भरून ठेवते की. आजच्या दिवसच पाणी येणार आहे ना नळाचं. उद्या परत उद्यापासून 1 दिवस आड करून येणार आहे. त्यांना गड्डा उठला. नेमकं सणासुदीत माणसाचं धुणं धाणं बायकांचं असतं. आज दिवसभर लाईट पण नाही, कपडे धुवायला ऊन पडलंय तर, आणि पाण्याचं बी अडचण. आता आम्हाला एक बोर आहे सोड, पण भांडी नळाच्याच ह्यानं पाण्यानं चांगली निघते ती. बोरच्या ह्यानं भांडी चोपट राहते ती. आज निमी झाली तर उद्या निमी होऊन जातेली. उद्या निमी राहतच नाही ती मीराबाई. बघ कसली भारी घासती आमची मीराबाई भांडी. गेल्या वर्षी पण तूच घासलेली. हां गौरी आणि तू त्याच्या गेल्या वर्षी आलती ना. आता बी माझा हात चांगला असता तर मी घासली असती. मी नसती वाट बघत बसली. सकाळी मी झटका केला असता आंघोळीच्या आधी.
म्हणली असती परत स्वयंपाक करत बसायचं. 9-10 वाजेपर्यंत 2 तासात भांडी भरपूर होते ती सकाळचं. हां हाय ऊन पण आता पुढं गेलं. तिकडं ठेवू का तांबे ते तिथं ऊन आहे तिथं. हां थांब मी ठेव.